कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या काखे-मांगले दरम्यानच्या वारणा नदीच्या पुलाजवळ नदीपात्रातील पाण्याला प्रचंड दुर्गंधी येतेय। तर वारणा नदीपात्रात हजारो मासे मरून पडल्याचं दिसून येतंय। त्यातून वारणा नदीलाही प्रदूषणाचा विळखा बसल्याचं स्पष्ट दिसतंय। दुसरीकडे शिये गावाजवळील पंचगंगा नदीपात्रातही मेलेले मासे दिसून येत असल्यानं नदी प्रदूषणाचा प्रश्न गांभीर्यानं हाताळण्याची गरज आहे। गेल्या 2 दिवसांपासून वारणा नदी पात्रात काखे पुलाजवळ हजारो मासे मरून तरंगताना दिसतायत। नदीच्या काठावर सुद्धा मेलेल्या माशांचा खच पडलाय। त्यामुळे या परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे। वारणा नदीच्या दोन्ही बाजूच्या काठांवर अशीच परिस्थिती आहे। एकीकडे सुमारे 140 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना वारणा नदीवर अवलंबून आहेत। दूषित पाण्यामुळे हजारो मासे मरून कुजू लागलेत। तेच पाणी पिणाऱ्या लोकांच्या आरोग्याचं काय होईल असा प्रश्न वारणा नदीकाठावरील नागरिकांना पडलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांना प्रदूषणाचा विळखा वाढतोय। माणसाच्या करणीचा फटका नदीतील जलचरांना बसतोय। दरम्यान शिये गावाजवळील पंचगंगा नदी पात्रातही मेलेले मासे दिसून येत आहेत। नदीतील मासे मरणं म्हणजे पाणी प्रदूषण वाढल्याचं निर्देशक आहेत। पंचगंगेचं प्रदूषण हा वर्षानुवर्ष गंभीर प्रश्न बनला असून नदी प्रदूषणाची चर्चा होते, कागदी घोडे नाचवले जातात, पण त्यापुढे काहीच होत नाही।